नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य व मानिनी वसुंधरा आणि रम्याला घरातील नोकर बनवलेले असते. त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही नंदिनीला फोन लावते. नंदिनीला बोलते, गणपती बाप्पा तर आता घरात येणारच आहेत, आपल्या सर्वांना आशीर्वाद देणार आहे, परंतु माझी एक इच्छा आहे. आणि नंदिनी विचारते, कुठली इच्छा? आणि मानिनी सांगते, मला तुझी व काव्याची मंगळागौर करायची आहे. आणि त्यावेळेस आपण बघतो काव्य आणि नंदिनी या दोघीही अवाक झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो वसुंधराला मानिनीने स्वयंपाकाचे काम दिलेले असते. कांदा कापत असताना तिच्या डोळ्यामधून पाणी येते. त्यावेळेस मानिनी बोलते, घरातील सर्वांच्या डोळ्यामध्ये एवढे वर्ष पाणी आणलेस, आता थोडे पाणी तुझ्या डोळ्यात आले तर काय फरक पडतो, येऊ दे थोडे पाणी. त्यानंतर आपण पाहतो रम्याला काव्य ही फरशी पुसायला लावते आणि बोलते, लवकर आटप, आणखी सर्वांच्या बेडरूम हॉल बाकी आहे. तेव्हा रम्या आश्चर्यचकित होते आणि विचारते, हे सर्व काम मी एकटी करणार आहे? काव्या बोलते, हो, तू एकटीच करणार आहेस. प्रत्येकाच्या बेडरूममध्ये सर्व पुरावे लपत हिंडत होतीस ना, मग आता तुझ्या कर्तृत्वाचे काळे डाग पुसायला नको का? सर्व लवकर रूम पुसून घ्यावी. आणि तेव्हा रम्या देखील अतिशय वाक झालेली असते. नंतर नाविलाजाने फरशी पुसू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि मानिनी कशा प्रकारे रम्या आणि वसुंधराला व्यवस्थित करणार हे बघणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.